दादा नमस्कार. नमस्कार. या जिल्हा परिषदच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये काय सांगता तुम्ही? या जिल्हा परिषद 2026 मध्ये निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं म्हणलं तर सातत्यानं पूर्वीपासूनच आपण शिवसेनेला ज्या वेळेला माननीय खासदार आढळराव पाटील पहिल्यांदा खासदार झाले तेव्हापासून देवळे चिंचेचीवाडी हा पूर्ण देवळे गाव शिवसेनेचा असून ज्या वेळेला 5-6 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची घोषणा झाली तेव्हाच सुनीताताई ह्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून खासदार त्या टायमाला आढळराव पाटील एकत्र शिवसेना होती तेव्हापासून शरददादांनी घोषणा केली होती का सुनीताताई तुम्हाला जिल्हा परिषद साठी उमेदवारी देऊन तुम्हाला निवडून आणण्याचे. आजही सुनीताताई गावामधून वाड्या वस्तीतून फिरत असताना आणि आपल्या भागाचा विचार करत असताना बऱ्याचशा अडचणी आहेत. काही जिल्हा परिषद सदस्य गेले 20 वर्ष नेतृत्व करत असताना त्यांचा शब्द होता वारंवार का महिलांचा डोईवरचा हंडा आम्ही उतरवू, परंतु ते त्यांना झालं नाही. आजही आपण पाहतो जल जीवनच्या योजनेमधून गावोगावी पाईपलाईनी झाल्या. आपल्या आदिवासी भागामध्ये वाडवडिलांनी उंच उंच असे 10-20 फूट बांध घालून ते बांध तोडले गेले योजनेच्या माध्यमातून. आणि आजही ज्या जलजीवनच्या विहिरी खोदल्या गेल्या त्याच्यात पाणी नाही, टाक्या बांधल्या आणि टाक्यांमध्ये पाणी नाही आणि घराच्या दारामध्ये नळ बसवले. मग या गोष्टीवर आवाज उठवणारा कोणीतरी पाहिजे ना आदिवासींचा नेता म्हणून. हे फक्त आदिवासींचा नेते कशासाठी आवाज उठवतात? कुणाचे पैसे बुडावले, कुणाचं भांडणं झाली, गावागावात गट करणे. जर एखादं विधायक विकास काम होत असेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅकमेल करणे. मग आम्हाला काय म्हणायचे आहे, जर जीवनची योजना एवढी मोठी आज तळेची वाडी असेल, आज नवला असेल, निमगिरीपर्यंत जो भाग आहे हा पाण्यापासून वंचित आहे. आज माणिकडोह धरणामध्ये आदिवासींच्या जमिनी गेल्या. आज आपल्या जमिनीत जाऊन आपल्याला पियाला पाणी नाही. ज्या वेळेला धरणाचं पाणी खाली गेल्यानंतर केवाडीच्या खाली आल्यानंतर हे महासाहेब दगडी उचलतात, मग आरडाओरडा करतात. यांना वरच्या गावाचं फक्त म्हणायचं मी दत्त घेतलंय. आणि ज्या वेळेला आज पाणी आजही पाणी चालेल, मग आज त्यांना का आवाज उठवता येत नाही? जे म्हणतात माझी अजितदादाने फिक्स घड्याळाचं तिकीट केलेलं आहे. जर अजितदादापर्यंत जर यांची ओळख आहे तर आपल्या आदिवासी आज आमच्या तिथं देवळे आजनवळे गावामध्ये ढाकरगोळ्याचं धरण आहे. आज चिल्लेवाडी सारखं जर ते धरण झालं तर पूर्ण 12ही महिने नदी वाहत राहील आणि आदिवासी जनता सुखी होईल. आज बनकर फाट्यावरती सकाळी 4 वाजल्यापासून महिला उठतात आणि रात्री 9 वाजता घरी येतात. आज आता आपण पाठीमागे पाहिला एक पिकअप पट्टी झाला, त्यामध्ये दुर्दैवी 2 महिलांचा नाक बळी गेला. जर तुम्ही सत्ता बघता, जर तुम्हाला आमदार खासदारांची ओळख आहे, डायरेक्ट तुम्ही वरून तिकीट आणता तर बुडी बंधारे केले पाहिजेत. आणि आदिवासी महिलांना बऱ्याचशा समस्या आहेत, त्यांना तिथं रोजगार दिला पाहिजे. तर हे काही कामाचं नाही. यांचं फक्त गोड बोलायचं आणि आपल्या आदिवासींच्याच टाळीवरचं लोणी खायचं हे यांचं काम. हे विकासच नाही. त्यावेळी जनतेने आता ठरवलंय का आज शरददादा आज पाहताय आज 4 तालुक्यामध्ये शरददादाचा आज भगवा झेंडा फडकतो. आजही जुन्नर महानगरपालिकेमध्ये दादाचा झेंडा फडकलाय. आणि आजही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेने ही निवडणूक हातात घेऊन 8चे 8ही उमेदवार आणि पंचायत समितीचे असणारे खाली सर्व सदस्य हे शिवसेनेचेच येणार. आणि आज पंचायत समितीवरती सभापती म्हणून हा शिवसेनेचाच असणार. मी असं काल रात्री पश्चिम भागातील बरेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर त्याचा काय फायदा होईल? त्याचा फायदा असा होणार आहे का योग्य असा उमेदवार आहे आणि सुनीताताई छोट्या मोठ्या सामान्य कार्यकर्त्याची जाण जाणणारे आहेत आणि सुनीताताई सर्व जनतेचं म्हणणं ऐकून घेणार आहेत. म्हणूनच कुठलाही पक्ष सर्व पक्ष म्हणून ही निवडणूक हातामध्ये घेतली. आज हजारोही कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी विचार केलेला आहे. पक्ष म्हणून नाही, माणूस म्हणून सुनीताताई यांना निवडून आणण्याचं धनुष्यबाण हा सुसाट पळणार आहे येत्या 5 तारखेमध्ये.